हॉटेलमधल्या भाज्या सर्वांना आवडतात. जेव्हा आपण हॉटेलमध्ये एखादी डिश ऑर्डर करतो, तेव्हा थोडाही वेळ न लागता अगदी 15 मिनिटामध्ये ही डिश तयार होते आणि भाज्यांची चव जर आपण बघितली, तर ती थोड्या प्रमाणात सारखीच लागते. याचं मेन कारण म्हणजे हॉटेलमध्ये एक ऑल पर्पज ग्रेव्ही तयार करून ठेवली जाते आणि प्रत्येक ऑर्डर जेव्हा येते, तर त्या प्रत्येक डिशमध्ये हीच ग्रेव्ही वापरली जाते आणि त्यामुळेच या ज्या भाज्या असतात हॉटेलमधल्या त्या लवकर तयार होतात आणि चवीलाही सेम लागतात आणि छान लागतात. तर नमस्कार, माझ्या किचनमध्ये संध्याच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करत आहे. तर अशा पद्धतीची ग्रेव्ही, ऑल पर्पज ग्रेव्ही आपणही घरच्या घरी करू शकता अगदी सोप्या पद्धतीने आणि हॉटेलसारख्या चवीच्या भाज्या जेव्हा पाहिजे तेव्हा लगेचच 15 ते 10 मिनिटात करू शकतात. तर यासाठी साहित्य काय लागते ते बघूया. तर इथे 250 ग्रॅम कांदा घेतलेला आहे, 250 ग्रॅम टोमॅटो घेतलेला आहे, त्याचबरोबर 20 काजूचे काप घेतलेले आहेत आणि 20 ग्रॅम मगज बी घेतलेले आहेत. त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट इथे तुम्ही घरच्या घरीच तयार करून घ्यायची आहे. तर ही मी तयार करून ठेवलेली पेस्ट ती इथे मी घेतलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण 1 ग्लास पाणी उकळत ठेवायचे आणि त्यामध्ये काजू आणि मगज बी आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत. साधारणपणे 6 ते 7 मिनिटं आपल्याला हे मगज बी आणि काजू शिजवून घ्यायचेत. तोपर्यंत आपण टोमॅटोची पेस्ट करून घेऊया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो घ्यायचे आहे. टोमॅटो शक्यतो पिकलेले घ्यावेत, लालसर असे घ्यावे, म्हणजे ग्रेव्हीला छान असा कलर येतो. तर पाणी न टाकता आपण ही पेस्ट करून घेतलेली आहे, टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे. तर एका दुसऱ्या बाउलमध्ये ती मी काढून घेत आहे. तर प्युरी इथं तयार झालेली आहे. तर आता पुढची प्रोसेस बघूयात. तर जो कांदा आपण घेतलेला होता असा जाडसर चिरून घ्यायचा आणि आपल्याला थोडंसं तेल टाकून हा कांदा फक्त हलक्याशा गुलाबी कलरवरती भाजून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, इथे कांदा खूप जास्त बारीक पण चिरून घ्यायचा नाही आणि कारण जर कांदा खूप बारीक चिरला तर तो खूप जास्त भाजला जातो, लवकर भाजला जातो आणि आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ती काळपट कलरची करायची नाही आणि आपल्याला कांदा अगदी हलक्या गुलाबी कलरवरच भाजायचा आहे. तर इथे कांदा भाजलेला आहे. तर दुसरीकडे हे मगज बी आणि काजू शिजलेले आहेत. चांगले 7-8 मिनटं आपण हे शिजवून घेतलेले आहेत. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काजू मगज बी थंड झाले की त्याची आपण पेस्ट करणार आहोत. हॉटेलमधल्या ग्रेव्हीमध्ये शक्यतो हे मगज बीज वापरले जातात, कारण काजूपेक्षा मगज बी हे स्वस्त असतात आणि चवही अगदी तशीच देतात, त्यामुळे मगज बी वापरले जातात. तर इथे बघा, ही पेस्ट तयार आहे. तर ही बाजूला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस बघूया. त्याचबरोबर हा हलक्या गुलाबी कलरवर भाजलेला कांदा तयार आहे. त्याचबरोबर तो थंड देखील झालेला आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आणि याची ही पेस्ट करून घेऊयात. इथे कांद्याची पेस्ट देखील तयार आहे. तर आता मगज बी, काजू पेस्ट, कांद्याची पेस्ट, टोमॅटोची प्युरी तयार आहे. पुढची प्रोसेस बघूयात. तर तेल गरम करायचं आहे चांगलं. 3-4 डाव तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तमालपत्र, एक दालचिनीचा तुकडा, चक्रफूल, त्याचबरोबर 5 ते 6 हिरव्या वेलची टाकलेल्या आहेत. लवंगा घ्यायच्यात आपल्याला 7 ते 8. आता हे खडे मसाले जरासे आपण अर्धा मिनिटांसाठी परतून घेऊया आणि त्यामध्ये एक छोटा चमचा भरून जिरे टाकलेले आहेत. आवडत असेल तर तुम्ही शहाजिरे देखील टाकू शकता. इथे आले लसणाची पेस्ट टाकायची आहे. मोठे 4 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. ही आलं लसणाची पेस्ट कशी करून ठेवायची याचा देखील व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तिथे तुम्ही बघू शकता. तर ही आलं लसूण पेस्ट तेलामध्ये जराशी परतून घेतल्यानंतर यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकूयात आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
आता टोमॅटो कच्चेच घेतलेले आपण, त्याच्यामुळे टोमॅटो शिजले पाहिजेत, त्यासाठी आपण ही प्युरी शिजवून घेणार आहोत. तर इथे आपण मीठ टाकणार आहोत. 1 चमचा भरून मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो. आता झाकण ठेवून आपण 3-4 मिनिटं ही प्युरी मंद आचेवरती शिजू देऊयात. 3-4 मिनिटांनंतर हे झाकण काढूयात. बघा, टोमॅटोची प्युरी चांगली शिजलेली दिसत आहे. आता यामध्ये तयार करून घेतलेली कांद्याची पेस्ट टाकून घेऊयात. टोमॅटो कच्चे असल्यामुळे टोमॅटो प्युरी आपण आधी टाकलेली होती आणि कांदा भाजून घेतल्यामुळे आपण कांद्याची पेस्ट नंतर टाकलेली आहे. आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्याचबरोबर काजू आणि मगजबीची पेस्ट देखील यामध्ये टाकूयात. काजू मगजबी पेस्ट सगळ्यात शेवटी टाकायची, म्हणजे छान असा फ्लेवर काजूचा आणि मगजबीचा यामध्ये उतरतो आणि ग्रेव्ही अतिशय टेस्टला छान लागते. आता हे सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊयात. रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेली घंटी पण प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला आधी येतील. आता बघा, 2 मिनिटासाठी हे आपण झाकून ठेवलेलं आणि 2-3 मिनिटानंतर हे झाकण आपण काढलेलं आहे. आता यामध्ये कोरडे मसाले टाकूया. 2 चमचे धने पावडर टाकलेली आहे. 1 चमचा हळद टाकायची आहे आणि मोठे 2-3 चमचे भरून लाल मिरची पावडर टाकलेली आहे. रंगासाठी म्हणून काश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही वापरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1.5 चमचा साखर टाकलेली आहे. साखर हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. साखरेमुळे ही ग्रेव्ही जास्त दिवस टिकते, म्हणून आपण साखर टाकलेली आहे. आता हे सगळे जिन्नस आपण या ग्रेव्हीमध्ये चांगले मिक्स करून घेऊयात. हवी असल्यास तुम्ही जिरेपूड देखील यामध्ये टाकू शकता, पण मी इथे जिरे वापरल्यामुळे जिरेपूड टाकलेली नाही. आता व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण याच्यावर झाकण ठेवून पुन्हा 2-3 मिनिटासाठी मंद आचेवर ही ग्रेव्ही होऊ देऊयात. 2-3 मिनिटांनंतर बघा, ग्रेव्हीमधून तेल सुटू लागलेलं आहे. ही ऑल पर्पज ग्रेव्ही तयार आहे. ही ग्रेव्ही वापरून तुम्ही अनेक भाज्या करू शकता. ग्रेव्ही थंड झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही आठवडाभर तरी ही ग्रेव्ही वापरू शकता. एवढ्या प्रमाणामध्ये 2 ते 3 भाज्या आरामशीर होतात. आणि जर तुम्हाला अगदी 1.5-2 महिना ही ग्रेव्ही टिकवायची असेल तर एका हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजरला ठेवा आणि जेव्हा भाजी करायची असेल तेव्हा 10-15 मिनटं ही ग्रेव्ही बाहेर काढून ठेवा. आता या ग्रेव्हीपासून भाजी कशी करायची ते दाखवते. तर इथे पनीर मसाला मी करून दाखवते. एका कढईमध्ये तयार केलेली ऑल पर्पज ग्रेव्ही घ्यायची. तुम्हाला जेवढी भाजी करायची तेवढी तुम्ही ग्रेव्ही घेऊ शकता. इथे मी 2 मोठे चमचे भरून ग्रेव्ही घेतलेली होती. तेलामध्ये जराशी परतल्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची आहे. मिक्स करायचं आहे व्यवस्थित. त्याचबरोबर पनीर मसाला होता माझ्याकडे, तो मी टाकलेला आहे. पनीर मसाला नसेल तर गरम मसाला टाकू शकता. आणि मिक्स केल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. पनीरचे क्यूब्स टाकलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बस एवढंच करायचं आहे आपल्याला. आणि तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. खूप जास्त पातळ ही ग्रेव्ही करू नका, कारण जराशी लपतपी आणि घट्टसर दाटसरच ग्रेव्ही छान लागते. तर झाकून मी 2-3 मिनटं हे शिजू दिलेलं.
तर बघा पनीर मसाला अगदी 5च मिनिटात तयार झालेला आहे. आपल्याला बाकी काहीच करावं लागलेलं नाही, फक्त ग्रेव्ही आपण वापरलेली आहे आणि त्यानेच आपण हा पनीर मसाला फक्त 10 मिनिटातच तयार केलेला आहे. तर ही ग्रेव्ही वापरून तुम्ही पनीर मसाला, पनीर मखनी, कढाई पनीर किंवा काजू मसाला अशा अनेक वेगवेगळ्या डिशेस बनवू शकता. तर आजची ही ऑल पर्पज ग्रेव्ही तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. आवडला व्हिडिओ तर नक्की एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीबरोबर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.